नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू महाट्रान्सकोची जी असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ह्याच्यासाठी जी होणारी परीक्षा आहे, तर त्या परीक्षेच्या पेपरच्या वेळेस आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मी सांगितलेल्या ह्या स्ट्रॅटेजीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता बऱ्याच जणांना असा डाऊट असेल की अजून परीक्षेची डेट डिक्लेअर नाही झाली, आता बरेच दिवस झाले फॉर्म भरून. तर कसं असतं, परीक्षेची डेट डिक्लेअर करणं किंवा परीक्षेची तारीख ह्या गोष्टी आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त तयारी करत राहणे. परीक्षा डिसेंबरमध्ये होईल, जानेवारीमध्ये होईल, नाही तर फेब्रुवारीमध्ये होईल. आता काय एक्झामची ॲड येऊन ऑलमोस्ट 4 ते 5 महिने झाले आहेत. त्याच्यामुळं तुमची सर्वांची तयारी व्यवस्थित झालीच असेल. तर तुमच्या तयारीत तुम्हाला एक छोटीशी हेल्प म्हणून मी माझ्या साईडने हा व्हिडिओ बनवत आहे की आपण पेपरमध्ये जेव्हा आपण एक्झामला अपियर होतो त्यावेळेस स्ट्रॅटेजी कशी पाहिजे आपली पेपर अटेम्प्ट करताना. कारण कसं झालेलं आहे की अशा पेपर पॅटर्नमध्ये ज्यांनी सिडकोची परीक्षा दिलेली आहे त्यांना माहिती आहे की सिडकोच्या एक्झाममध्ये बरेच जणांना पेपर पूर्ण अटेम्प्ट करता आलेला नाही. भलेही त्यांचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा रिझनिंगचा अभ्यास खूप झालेला आहे, बऱ्याच जणांना रिझनिंग येत असून पण त्यांचं सध्या टॉप 500च्या लिस्टमध्ये नाव देखील आलेलं नाही आहे, जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी लिस्ट बनवली. तर तिथं प्रॉब्लेम हाच झालेला की अभ्यास झालेला असून पण पेपर अटेम्प्ट करण्यात गोंधळ उडाल्यामुळं पेपर अटेम्प्ट पूर्ण करता आला नाही. तर तीच चूक आपण महाट्रान्सकोमध्ये तुम्हाला कशी अवॉइड करता येईल ह्याची एक सिम्पल स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगणार आहे. तर ह्याच्यासाठी बघा, सगळ्यात पहिले आपण बघू ट्रान्सकोच्या एई सिव्हिलसाठी जो आपला पेपर पॅटर्न आहे तो कसा आहे. बघा, सगळ्यात पहिले टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय, आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील 50 आणि त्याला आपल्याला मार्क्स आहेत 110. आणि याच्यामध्ये काय दिलं की 1/4 निगेटिव्ह, म्हणजे इथं कसं होईल 2.2 तुम्हाला मार्क्स भेटतील जर तुम्हाला तो क्वेश्चन बरोबर अटेम्प्ट करता आला. जर तो क्वेश्चन करेक्ट असेल तर तुम्हाला तो 2.2 मार्क्स मिळतील. आणि निगेटिव्ह जर करणार असतील तर 1/4 म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 0.55 मार्क्स मायनस होतील इथून. त्याच्यानंतर तुमचं काय जनरल ॲप्टिट्यूड, त्याच्यामध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज. तर रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे जे दोन सेक्शन आहेत, रिझनिंगमध्ये 40 प्रश्न आहेत जे 20 मार्क्सला आहेत आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठीला 10 मार्क्स रिस्पेक्टिव्हली. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे की आपल्याला सगळ्यात जास्त स्कोरिंग कोण देणार आहे ह्यामध्ये. तर प्रोफेशनल नॉलेज, सिव्हिल इंजिनिअरिंग. सगळ्यात पहिले आपण काय करायचं, पेपर आपल्याकडे आला तर आपल्याला सगळ्यात पहिले जे अटेम्प्ट करायचं आहे तो सेक्शन आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग, बरोबर. सिव्हिल इंजिनिअरिंग 50 क्वेश्चन्स. आता ह्या 50 क्वेश्चन्समधले तुम्हाला सांगतो 40 क्वेश्चन्स हे खूप इझी असतील, म्हणजे ऑलमोस्ट वन लाईनर. कसं, असं बघा 35 to 40 क्वेश्चन्स वन लाईनर असतील. आणि राहिलेले जे डिफिकल्ट क्वेश्चन असतील 10 to 15 क्वेश्चन हे ह्याच्यामध्ये डिफिकल्ट असतील. डिफिकल्ट पण ह्या 10 to 15 मधले पण फक्त 5 डिफिकल्ट क्वेश्चन असतील. आणि हे 5 डिफिकल्ट क्वेश्चन्स कसे असतील की हे अनएक्सप्लोर्ड एरियामधून येतील. म्हणजे कसं समजा इथं बघा, अनएक्सप्लोर्ड एरिया. आता तसं अनएक्सप्लोर्ड एरिया काहीच नसतो बघा, पण कसं झालं, आपण जेव्हा MIDCचे एक्झाम्सचे पेपर जर ऑब्झर्व केला तर त्यामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये एक आउट ऑफ द सिलेबस नाही, पण ज्या टॉपिक्समधून युजली ट्रेडिशनली क्वेश्चन्स विचारले जात नाही त्या टॉपिक्समधून क्वेश्चन विचारले गेले. फॉर एक्झाम्पल थर्ड शिफ्टमध्ये मला वाटतं GIS आणि GPS वरती क्वेश्चन्स विचारले गेले. वेवलेंथ, वेवलेंथमध्ये परत त्याच्यामध्ये काय असेल, स्पेशल फोटोग्राफी असेल, असं काहीतरी 2-3 क्वेश्चन्स होते. स्पेशल इमेजिंगमध्ये आपल्याला काय दिसतं, असे काही क्वेश्चन्स होते. मग हे झाले अनएक्सप्लोर्ड एरिया, म्हणजे ज्याच्यातून ट्रेडिशनली क्वेश्चन विचारले जात नाही. असे एक 4 ते 5 क्वेश्चन्स असतील. आणि हे 10 डिफिकल्ट राहिलेले 10 जे प्रश्न असतील हे मोस्टली लेंदी क्वेश्चन्स असतील. इझी असतात पण लेंदी असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा टाइम वेस्ट होऊ शकतो. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर बघायला गेलं तर हे 50 क्वेश्चन्स तुम्हाला 20 मिनिट्समध्ये
जास्तीत जास्त 25 मिनिट्समध्ये तुम्हाला कव्हर करता आले पाहिजे. बरोबर. आता नेक्स्ट सेक्शन येतो आपला. बघा, नेक्स्ट सेक्शन आपला येईल मराठी. मराठी अटेम्प्ट करायचं सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर लगेच. आणि मराठीमध्ये काय आहे, मराठीमध्ये असणार आहेत आपल्याला 20 क्वेश्चन्स. तर 20 क्वेश्चन्समधले मोस्टली जो ट्रेडिशनली IBPS विचारतं तर 5 क्वेश्चन पॅसेज, त्याच्यानंतर ते 1, 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला क्लोज टेस्टवरती विचारतील किंवा 5 क्वेश्चनही विचारतात. क्लोज टेस्ट म्हणजे काय, आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचं असतं. बरोबर. योग्य शब्द तुम्हाला दिलेल्या रिकाम्या जागेत ठेवायचा असतो, जो ग्रॅमॅटिकली त्या सेंटेन्सला बरोबर करेल. किंवा तुम्हाला असे 4 लोकेशन्स देतील ABCD. तर ABCD मध्ये तुम्हाला इंटरचेंज करायला लावतील किंवा C to A असे काहीतरी स्टेटमेंट्स किंवा वर्ड्स इंटरचेंज करायला लावतील आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ऑप्शन्स देतील की कुठला आपण 2 गोष्टी इंटरचेंज केल्यावर आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बघायला मिळेल. याच्यामध्ये दुसरं ऑप्शन काय, की तुम्हाला एक असा ऑप्शन दिला जातो की काही चेंजेस करायची गरज पडली का? नाही. मग असेल तर दिलेल्या ऑप्शन्समधून तुम्हाला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं. हा एक असं एक टाईपचे क्वेश्चन विचारतात. त्याच्यानंतर तुम्हाला विचारू शकतात क्लोज टेस्ट नंतर पॅराजंबल. पॅराजंबलमध्ये सगळ्यात पहिले जे ते विचारतात सिंपल क्वेश्चन असतो. ABCDE असे तुम्हाला 4 ते 5 स्टेटमेंट दिलेले असेल आणि ते तुम्हाला सिक्वेन्समध्ये अरेंज करायचे. बरोबर. पॅराजंबलमध्ये एवढंच, तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड ते विचारणार नाहीत. फक्त आता हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करताना काय लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याच वेळा आपले जे सेंटर अलॉट होतात आपल्याला, तर त्याच्यामध्ये कम्प्युटर स्क्रीन खूप छोटी असते आणि त्या स्क्रीनमध्ये एका साईडला आपल्याला इथं क्वेश्चन्स दिसतात, आपण नंबर ऑफ अटेम्प्ट इथं असं असं. त्याच्यानंतर इथं काही इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा टायमर असतो. बरोबर. आणि इथं इथं आपला क्वेश्चन असतो, इथं ऑप्शन्स असतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, इथं पण स्क्रोलिंगचे आणि स्क्रोलिंगचे ऑप्शन इथं गिवन असतात तुम्हाला. तुम्हाला कधी कधी क्वेश्चन पूर्ण वाचायला इथं स्क्रोल करून वर खाली चेक करायचं. आणि ऑप्शन्समध्ये पण काय होतं, कधी कधी 1, 2, 3, 4 आणि 5वा ऑप्शन तुम्हाला खाली असेल तर तुम्हाला तो इथं स्क्रोल करून चेक करायचा आहे. तर मोस्टली लँग्वेजच्या पेपरमध्ये आपल्याला स्क्रोल करून क्वेश्चन वाचावं लागतो आणि ऑप्शन्स पण आपल्याला स्क्रोल करून चेक करावं लागतात. तर ह्याच्यामध्ये तुमचा थोडासा टाईम जास्त वायाच जाईल, कारण ह्याच्यामध्ये टाईम वेस्ट होतो कम्प्युटरची स्क्रीन छोटी असल्यामुळं. तर ह्याचं तुम्हाला एक व्यवस्थित काळजी घ्यायची. एकदा तुम्ही पॅसेज वाचला किंवा क्वेश्चन वाचला तर परत तुम्हाला त्या क्वेश्चनकडे जायची गरज नाही पडली पाहिजे, ह्याचं तुम्हाला काळजी घ्यायची. तर ऑप्शन्सच्या विंडोमध्ये, ह्या विंडोमध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे ही विंडो, इथं लक्ष द्यायचं आहे. कारण काय होतं, सिव्हिल इंजिनियर्स आता जे एक्झाम्स देतात आपल्या इथं, ते TCSच्या पण एक्झाम्स देतात, जे TCS कंडक्ट करते आणि IBPSच्या पण. TCSच्या एक्झाम्समध्ये काय होतं की 4 ऑप्शन्स असतात आणि IBPSमध्ये मोस्टली 5 ऑप्शन्स असतात. हे तुम्हाला एक्झामच्या आधी तुम्हाला हँडआउटमध्ये किंवा एक्झाम अटेम्प्ट करायच्या आधी तुम्हाला बघून घ्यायचं 5 ऑप्शन्स आहेत का 4 ऑप्शन्स आहेत. आता नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्याच्यामध्ये मराठीमध्ये, तो आहे मराठी ग्रामर. ग्रामरमध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकली म्हणजे शुद्धलेखन असेल किंवा ग्रामर रिलेटेड काय असतील, जसं की जे समास प्रयोग वगैरे असे जे चॅप्टर्स आहेत ग्रामरमध्ये, त्याच्यातून काही क्वेश्चन्स आणि मेनली तुम्हाला शुद्धलेखनमधून एक क्वेश्चन येईल. शुद्धलेखनमधून तुम्हाला एक 4 ते 5 ऑप्शन्स देतील. ABCDE समजा 5 ऑप्शन दिले, 5 स्टेटमेंट देतील. त्या 5 स्टेटमेंटमध्ये ग्रॅमॅटिकली सगळ्यात बरोबर कोणते किंवा ग्रॅमॅटिकली कोणत्या स्टेटमेंटमध्ये एरर आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतील. तर हे जे क्वेश्चन्स असतात ते मराठीचे खूप इझी असतात. त्याच्यामुळे मराठीचे जे क्वेश्चन्स आहेत 20 क्वेश्चन्स, हे तुमचे 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही कव्हर केले पाहिजे. जास्तीत जास्त 25 मिनिट्स. काय होतं बघा, जेव्हा तुम्ही टेक्निकल 25 मिनिट्समध्ये आणि हे जर 20 मिनिट्समध्ये, हे टोटल मिळून जर तुम्ही 45 मिनिट्समध्ये कव्हर केलं तर तुम्हाला स्कोप खूप राहतो पुढे. आता हे जेव्हा तुम्हाला सांगतोय, हे सांगताना किंवा लिहिताना खूप इझी वाटतं, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाता त्यावेळेस बऱ्याच जणांना काय होतं की खूप अभ्यास झालेला असतो, तरी पण
थोडेसे जम्बलिंग झाल्यामुळे किंवा थोडंसं कन्फ्युजन झाल्यामुळे पेपर पूर्ण अटेम्प्ट करता येत नाही. त्याच्यामुळे डोकं एकदम शांत ठेवून पेपर अटेम्प्ट करायचं आहे. पेपर अटेम्प्ट करताना आता 45 मिनिट्स मी तुम्हाला सांगितलं हे 2 सेक्शन झाले पाहिजे, पण ॲक्चुअलमध्ये ते खूप डिफिकल्ट आहे. हे जर तुम्हाला अचीव्ह करता आलं, तर पुढचे सेक्शन तुम्हाला जे रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, ते तुम्हाला इझिली तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. कितीही झालं तर आता समजा नेक्स्ट सेक्शन आपण बघू, जो असेल आपला रिझनिंग. रिझनिंगमध्ये असणार आहेत 40 क्वेश्चन्स. आता 40 क्वेश्चन्स म्हणजे बघा, ज्यांनी आता सिडको एक्झाम दिलेली आहे त्यांना अनुभव आला असेल की बऱ्याच जणांचा टेक्निकली खूप स्ट्रॉंग अभ्यास झाला असेल, तरी पण त्यांना पेपर फुल अटेम्प्ट करता आला नाही, कारण रिझनिंग खूप टाइम कन्झ्युमिंग असणार आहे. त्यात इथं आता 40 क्वेश्चन्स असणार आहेत रिझनिंगवरती. आणि सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय, की फक्त अर्ध्या मार्काला एक क्वेश्चन असणार, म्हणजे 40 क्वेश्चन्स 20 मार्क्स, त्यात निगेटिव्ह मार्किंग. तर रिझनिंगमध्ये काय होईल बघा, रिझनिंगमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुम्हाला रिझनिंगला देता आला पाहिजे. का? कारण रिझनिंगमध्ये काय असणार आहे मेन क्वेश्चन्स, पझल, सिटिंग अरेंजमेंट, त्याच्यानंतर सिलॉक्स, बरोबर, त्याच्यानंतर अल्फा न्यूमेरिक सिरीज, त्याच्यात इनइक्वालिटीज आणि कोडिंग डिकोडिंग. हे बेसिक टॉपिक्स तुमचे असतीलच रिझनिंगमध्ये. तर हे जे तुम्हाला पझल आणि सिटिंग अरेंजमेंट असेल, शक्यतो 40 क्वेश्चन्स आहेत म्हटल्यावर मला असं वाटतं की त्यांनी दोन पझल विचारतील. एक समजा फ्लोअर बेस्ड विचारला तर दुसरा कॅलेंडर बेस्ड विचारतील. आणि त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट कमीत कमी 2 येतील. त्याच्यानंतर सिलॉग्स विचारतील, अल्फा न्यूमेरिक सिरीज, इनइक्वॅलिटीज, त्याच्यानंतर ब्लड रिलेशन आहे आणि डिस्टन्स डिस्टन्स नाही, डायरेक्शन बेस्ड विचारतील तुम्हाला, बरोबर. हे ह्या टॉपिक्समधून तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची जास्त शक्यता आहे. आता ह्याच्यामध्ये पझल आणि सिटिंग अरेंजमेंट थोडंसं टाइम कन्झ्युमिंग असेल. इथं तुम्हाला प्रॅक्टिस करून खूप परफेक्शन आणायचं आहे. सगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये बेनिफिट काय आहे, की एकदा तुम्ही पझल सॉल्व्ह केला तर त्याच्यावर तुम्हाला पुढे 5 क्वेश्चन बघायला मिळतील. सिटिंग अरेंजमेंटचे पण तुम्हाला 3 ते 5 क्वेश्चन्स बघायला मिळतील. आणि सिलॉग्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इफ ओनली किंवा आता असे जे टाईप्स आहेत हे लेटेस्ट टाईप्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची, कारण इझी जे आहेत ते टाईप्स आता विचारत नाहीत. आणि अल्फा न्यूमेरिक सिरीजमध्ये पण बेसिक मिसिंग वगैरे डेटा तुम्हाला विचारतील. किंवा आता रिसेंटली ते काय विचारतात, की समजा एखादा शब्द दिला तुम्हाला सिक्वेन्सेस, तर सिक्वेन्सेसमध्ये तुम्हाला पेअर ऑफ अल्फाबेट्स फाइंड आउट करायला लागतील, की त्याच्यामध्ये एवढा डिफरन्स आहे जेवढा त्या अल्फाबेटिकल सिरीजमध्ये आहे. असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील. इनइक्वॅलिटीजमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करायचं असेल तर ते कोडेड इनइक्वॅलिटीज विचारू शकतात, बरोबर. कोडेड इनइक्वॅलिटीज विचारू शकतात. त्याच्यानंतर अजून ह्याच्यामध्ये तर विचारण्यासारखं दुसरं काही नाही, फक्त ह्याच्यामध्ये टाइम जो कन्झ्युमिंग असेल तो सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स तुमचं टाइम कन्झ्युमिंग असेल. ह्याच्यामध्ये असणार आहेत 40 क्वेश्चन्स. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याला तुम्ही 35 टू 40 मिनिट्स पकडून चाला. ॲव्हरेज स्टुडंटसाठी मी म्हणतोय 35 टू 40 मिनिट्स. ज्याची चांगली प्रॅक्टिस झालेली असेल तो कमी वेळेत पण सॉल्व्ह करेल. पण मोस्टली कसं असतं, हे जे कमी वेळेत सॉल्व्ह करतात ते बँकिंग ॲस्पिरंट्स हे खूप फास्ट सॉल्व्ह करून टाकतात. त्याच्यामुळं आपण काय केलं, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मराठीला टाईम कमी दिलेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एवढे परफेक्ट झाले पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ नाही लागला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स वन लाईनर असते. तुम्हाला सगळ्यात जास्त तो जो तुम्ही तिथं टाइम वाचवलाय तो त्याचा यूज तुम्हाला इथे होणार आहे. आता ह्या सेक्शन नंतर जेव्हा तुम्ही येणार क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकडे, क्वांट. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, क्वांटमध्ये तर तुम्ही जर या सिक्वेन्सने गेले, जेव्हा तुम्ही क्वांटला येताल तर रियालिटीमध्ये तुमच्याकडं म्हणजे एक्झाम सिनारिओमध्ये सांगतो, तुमच्याकडे फक्त 15 ते 20 मिनिटं उरलेले असतील प्रॅक्टिकली. मोस्ट ऑफ द स्टुडंट, मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्सचं मी सांगतोय की त्यांच्याकडे 15 ते 20 मिनिटं उरलेले असतील. म्हणजे उरलेले पाहिजे जर तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर, नाही तर 5 ते 10 मिनिटं पण उरणार नाहीत तुम्हाला. त्याच्यामुळे प्रॅक्टिस खूप पाहिजे. 15 ते 20 मिनिटं उरले असतील तर ह्याच्यामध्ये मेन टॉपिक्स काय, बेसिक, तुमचं नशीब चांगलं असेल तर बॉर्ड मासवरती क्वेश्चन विचारतील, शक्यतो विचारत नाहीत.
त्याच्यानंतर रेशिओ प्रपोर्शन झाल्यानंतर तुम्हाला टाइम अँड वर्कमध्ये क्वेश्चन्स विचारतील ते टाइम अँड वर्क. त्याच्यानंतर स्पीड अँड डिस्टन्स, त्याच्यानंतर पर्सेंटेज, सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. बघा प्रश्न 20च आहेत आणि त्याला 10 मार्क आहेत, पण ह्याच्यामध्ये टॉपिक्स किती कव्हर करू शकतात ते बघा. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉब्लेम कसा होतो की आपण ॲज अ सिव्हिल इंजिनियर्स जेवढे एक्झाम देतो खूप कमी एक्झाम्समध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विचारतात, त्याच्यामुळं आपल्याला ह्याची प्रॅक्टिस कमी असते. पण आता हे जे टॉपिक्स आहेत हे आपण लहानपणापासून शिकतोय, त्याच्यामुळे ह्या टॉपिक्सचे तुम्ही चांगलं रिव्हिजन करा. तुम्ही काय करा, पहिले तुम्ही ह्या सेक्शनला आले की पहिले पटकन 20 क्वेश्चन स्कॅन करून घ्या आणि हे क्वेश्चन टार्गेट करा सगळे. आता हे क्वेश्चन्स टार्गेट केल्याचं तुम्हाला बेनिफिट काय होईल की तुमच्या माहितीमधले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतील आणि तुमचं नशीब जर चांगलं असेल तर 20च्या 20 प्रश्न ह्या टॉपिक्समधून जर कव्हर होणार असतील तर ते तुम्ही 10 ते 15 मिनिटात तर इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. तेव्हा आपण सिलेक्शनसाठी होप्स ठेवू शकतो. ठीक आहे, हे झालं हा पूर्ण आपला पेपर अटेम्प्ट करायचे सिस्टम. सगळ्यात पहिले आपण काय केलं, सिव्हिल इंजिनिअरिंग, नंतर मराठी, रिझनिंग, एकच मिनटं, रिझनिंग आणि नंतर क्वांट. बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जे 41 लाईनर्स येतील ते तुमचे एकदम ॲक्युरेटली बरोबर आले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला चुकायला काही स्कोप नाही पाहिजे. मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ स्कोर केलं पाहिजे. मराठी मला वाटतं 10 मार्काला आहे. मराठी 10 मार्काला आहे. रिझनिंग पण तुम्हाला आउट ऑफ स्कोर करता आले पाहिजे. जर तुम्हाला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करता आले तर. तरी आपण जे 20 मार्काचा रिझनिंग आहे तिथं 16 हा ॲव्हरेज स्कोर आहे, ह्याच्यापेक्षा पुढंच तुम्हाला पडले पाहिजे सिलेक्शन पाहिजे असेल तर. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो पार्ट आहे तो पण तुम्हाला 12 ते 18 मध्ये तुम्हाला स्कोर करता आला पाहिजे. तर तेव्हा कुठं जाऊन पुढे आपल्याला चान्सेस अवेलेबल होतात समजा सिलेक्शनसाठी आपण म्हणू शकतो. कारण रिसेंटली आपण बघितलं कट ऑफ किती हाय जात आहे. MIDCची एक्झाम बघितली, आता सिडकोचं आपण अजून मार्क लिस्ट आली नाही, पण मार्क लिस्ट आल्यावर आपल्याला कळेलच की काय कसा स्कोर झालेला आहे मुलांचा. तर त्याच्यामुळं पेपर अटेम्प्ट करताना खूप काळजीपूर्वक अटेम्प्ट करता आला पाहिजे. तुम्ही त्यासाठी वेगवेगळे जे सेक्शन्स आहेत त्यासाठी टेस्ट सिरीज द्या, प्रॅक्टिस करा. आता आपल्या अकॅडमीने पण ह्याच्यासाठी आपला ॲप आहे ADCE नावाने. तर ADCE नावाचा जो ॲप आहे त्याच्यामध्ये आपण 3 टेस्ट बनवले आहेत ट्रान्सकोसाठी. ते फुल सिलेबस टेस्ट आहे, याच्यामध्ये सेम IBPS पॅटर्न जो महाट्रान्सकोमध्ये विचारले जाणार आहेत त्याच्या बेसिसवरती सगळं क्वेश्चन पेपर 3 क्वेश्चन पेपर डिझाईन आहेत. तर पहिला पेपर हा 6 डिसेंबरला लाईव्ह झाला आहे आणि 6 डिसेंबरला लाईव्ह झालेला पेपर तुम्ही तो टेस्ट सिरीज परचेस करून हा पेपर देऊ शकता. आणि जे तुमच्यामध्ये ड्रॉबॅक्स तुम्हाला वाटतात की तुम्हाला कुठं स्कोर नाही करता आला त्याचा अभ्यास करून तर पुढची टेस्ट आपली आहे 13 डिसेंबरला पेपर लाईव्ह होईल तो. आणि त्याच्यानंतर जी थर्ड टेस्ट आहे ती जवळपास 20 डिसेंबरच्या आसपास लाईव्ह होणार आहे. तर 6 डिसेंबरचा जो पेपर आहे तुम्ही पहिला पेपर देऊन त्याचा जो स्कोर येईल तुमचा तो अनालाइज करून पुढचा पेपर अटेम्प्ट करण्याआधी त्याच्यावर काम करून तुम्ही परत एकदा पेपर देऊ शकता. आणि त्याच्यानंतर तिसरा पेपर पण तुम्ही तुमच्या ॲनालिसिससाठी स्वतःच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही देऊ शकता. आता हा पेपर जो बनवलेला आहे तो पूर्ण IBPS पॅटर्नच्या हिशोबानेच बनवलेला आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करायचं आहे, ADCE ॲपचं नाव आहे, त्याच्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला टेस्ट सिरीज तिथं परचेस करता येईल. जी पूर्णपणे महाट्रान्सको एक्झाम ओरिएंटेडच टेस्ट सिरीज आहे. ठीक आहे, भरपूर प्रॅक्टिस करा आणि होप सो मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्सला या व्हिडिओचा फायदा झालेला असेल. तर तुम्ही ते तुमच्या प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. सध्या तरी एक्झामची डेट आलेली नाही आहे, पण एक्झामची डेटची वाट बघू नका, कारण एक्झामची डेट आल्यावर तुमच्याकडे 10 ते 15 दिवसच असतात आणि तेवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला एकदम घाईगडबडीत गोष्टी करणं अवघड असणार आहे, स्पेशली ट्रान्सपोर्टच्या पेपरसाठी. कारण हा पेपर इझी तर खूप असणार आहे पण लेंदी खूप असणार आहे. इझी असून पण जो पेपर लेंदी असतो आणि तो आपल्याला अटेम्प्टच करता आला नाही
तर त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिस भरपूर करा. तुम्हाला जे सोर्सेस अवेलेबल होतील, जे बुक्स अवेलेबल होतील, जे टेस्ट अवेलेबल होतील, त्याच्यातून तुम्ही मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. कारण ही पोस्ट पण असिस्टंट इंजिनिअरची आहे आणि ह्याच्यामध्ये सॅलरी पण भरपूर आहे. त्याच्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा. एक्झामच्या डेटच्या स्पेक्युलेशन्समध्ये पडू नका. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही तुमचं अभ्यासाचं काम करत राहा. कारण एक्झामची डेट येणं न येणं आपल्या हातात नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा ऑफिशियली कळेलच. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, एक्झामची डेट आल्यावर आपल्याकडे वेळ नसणार आहे. त्याच्यामुळे जी तुमची प्रॅक्टिस चालू आहे ती प्रॅक्टिस कंटिन्यू करा. ठीक आहे. होप सो मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स तुमच्यापैकी ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल ते आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा घेतीलच. ठीक आहे. ठीक. तर असेच आपण स्ट्रॅटेजीजचे आणि काही सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेडचे व्हिडिओज बनवतच राहू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.